ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। जीवमात्राच्या सर्व प्रवृत्ती या सुखासाठीच असतात. दुःख टाळायचं आणि सुख मिळवायचं ही प्राणीमात्रांची मूलभूत प्रेरणा आहे. माणूस काही त्याला अपवाद नाही. एक संस्कृत सुभाषित आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. आहार, निद्रा, भय आणि प्रजननासाठी मैथुन या नैसर्गिक प्रेरणा सगळ्या प्राणीमात्रांमध्ये समान असतात. त्यासाठी प्रयत्न करणं ही जीवनाची प्राथमिक स्थिती आहे. मानव त्याहून अधिक सुखासाठी प्रयत्न करतो. अधिक चांगलं अन्न, अधिक चांगले कपडे, अधिक चांगले घर. मग थोडं स्थिरस्थावर झाल्यावर प्रतिष्ठा, मानसन्मान, भविष्याची तरतूद. प्रत्येक पायरीवर अधिकाधिक दुःख टाळणं आणि अधिकाधिक सुख मिळवणं हे साध्य होत जातं. पण सुखाला कुठेतरी मर्यादा असतात. ते कधीतरी नष्ट होणार. मग असं सुख असावं जे निरतिशय म्हणजे अमर्याद असेल, अर्थात ज्याच्याहून अधिक काही नसेल आणि ज्याचा अंत कधी होणार नाही. जसं तैत्तिरीयात म्हटलं आहे, सो अश्नुते सर्वान कामान. तो सर्व काम उपभोग प्राप्त करतो. किंवा काठकात म्हटलं आहे, अमृतत्वंच गच्छती. अमृत होतो. अगदी प्राथमिक असू दे किंवा निरतिशय असू दे, सर्व प्रकारच्या सुखाचं साधन हे धर्माचरण आहे. सुखंचन विना धर्मा. धर्माशिवाय सुख मिळणार नाही. धर्मामुळं सुख मिळतं आणि अधर्म हा दुःखाला कारणीभूत होतो. सर्व प्राणी साधारण जी कर्म आहेत त्यांचं स्वाभाविक फल अधोगती असं आहे. त्यांना प्रतिबंध करून मानवाचा उत्कर्ष व्हावा म्हणून धर्माचं आचरण सांगण्यासाठी वेद प्रवृत्त झालेले आहेत. धर्म हा शब्द धारण करणे या अर्थाच्या ध्रुव धातूपासून बनला आहे. ध्रियते लोकहा अनेन. ज्यानं लोक अर्थात सजीव निर्जीव सृष्टीचं धारण केलं जातं त्या आचरणाला धर्माचरण म्हटलं जातं. धारणात धर्मः. धारण याचा अर्थ आहे स्थैर्य, लोकस्थिती. मनुस्मृतीमध्ये असं सांगितलं आहे, वेदस्मृती सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः एतत् चतुर्विधम प्राहुः साक्षात धर्मस्य लक्षणम. वेद, वेगवेगळे स्मृतिग्रंथ, सदाचार अर्थात सज्जनांचं आचरण आणि जे स्वतःला प्रिय असेल ते मनपूत म्हणजे जे आचरण करताना स्वतःच्या अंतःकरणाला खेद वाटणार नाही असं आचरण हे धर्माचं लक्षण आहे. या सगळ्या धर्माचरणाचं मूळ वेदामध्ये आहे. धर्म याचा अर्थ कल्याणकारक आचरण. धर्माचरणामुळे 3 फलं प्राप्त होतात. पहिलं आहे जगाची स्थिती, दुसरं आहे प्राणीमात्रांचा ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष आणि तिसरं आहे मोक्ष. स्थिती या शब्दाचा अर्थ आहे स्थैर्य. धर्माचरणामुळे संपूर्ण चराचर सृष्टीचं स्थैर्य राखलं जातं. अर्थात ऋतू योग्य राहतात, पाऊस वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडतो, नद्या योग्य प्रकारे वाहतात, पाणी स्वच्छ राहतं, पिकं चांगली येतात, प्राणीमात्रांना अन्नपाणी योग्य मिळतं, कलह होत नाहीत, युद्ध होत नाहीत, समाज एकसंध राहतो. धर्माचरणामुळे प्राणीमात्रांचा अर्थात मानवाचा ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष साधला जातो. उत्तमोत्तम सुखोपभोग, ऐश्वर्य, मानमान्यता हा ऐहिक म्हणजे इहलोकातला, या लोकातला उत्कर्ष आहे. परलोक याचा अर्थ या पृथ्वी लोकाहून भिन्न लोक.
मृत्यूनंतर जीव पुन्हा याच लोकी जन्म घेतो किंवा अन्य लोकांमध्ये जाऊ शकतो. हे पुनर्जन्म आणि परलोक अधिक सुखदायी होण्यासाठी धर्माचरण हा हेतू आहे. पृथ्वीलोक हा पुण्यफल सुख आणि पापाचं फल असलेलं दुःख या दोन्ही प्रकारच्या अनुभूतींचं स्थान आहे. परलोकांमध्ये स्वर्ग हा सर्वोत्कृष्ट परलोक आहे, कारण तिथे व्याधी वार्धक्य अशा सर्व दुःखांचा अभाव आहे. स्वर्गलोक हा केवळ पुण्याचं फल असलेल्या सुखाच्या अनुभूतीचं स्थान आहे. पण पुण्यकर्माचा भोग संपला की स्वर्गातून पुन्हा अधोगती हेही ठरलेलं आहे. अर्थातच त्या स्वर्गसुखाला मर्यादा आहे. धर्मामुळे मिळणारं अमर्याद निरतिशय सुख अमृतत्व याचा अर्थ आहे मोक्ष. वैदिक धर्म प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन स्वरूपांचा आहे. कांड या शब्दाचा अर्थ आहे विभाग. वेदांमध्ये ज्या विभागामध्ये प्रवृत्ती लक्षण धर्म सांगितलेला आहे त्या विभागाला कर्मकांड असं म्हणतात. यज्ञ दान तप हा प्रवृत्ती लक्षण धर्म आहे. नारायणानं जगाच्या स्थितीसाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, दक्ष, वसिष्ठ, भृगु आणि नारद या 10 प्रजापतींना वेदोक्त प्रवृत्ती धर्म सांगितला. हा प्रवृत्ती धर्म अभ्युदयाला अर्थात ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्षाला कारणीभूत होतो. तोच प्रवृत्ती लक्षण धर्म फलाची इच्छा सोडून ईश्वरार्पण बुद्धीनं जर आचरणात आणला तर चित्तशुद्धीला कारण होतो. चित्तशुद्धीमुळे ज्ञानाची योग्यता प्राप्त होते आणि ज्ञानामुळे मोक्षप्राप्ती होते. अशा प्रकारे प्रवृत्ती लक्षण धर्म चित्तशुद्धी, त्याच्याद्वारा ज्ञाननिष्ठा योग्यता आणि त्याच्याद्वारा ज्ञान अशा परंपरेने निश्रेयस अर्थात मोक्षाचा हेतू आहे. वेदामध्ये ज्या विभागात निवृत्ती लक्षण धर्म सांगितला आहे त्या विभागाला ज्ञानकांड असं म्हणतात. ज्ञान आणि वैराग्य हा निवृत्ती लक्षण धर्म आहे. नारायणानं सनक, सनंदन, सनत आणि सनातन या प्रजापतींना निवृत्ती लक्षण धर्म सांगितला. हा निवृत्ती लक्षण धर्म मोक्षाचं साक्षात साधन आहे. वेदांना श्रुती असं म्हटलं जातं. वेदवाङ्मय विपुल आहे. वेद अपार ज्ञानाचा साठा आहेत. युगानुयुग वेदांचं पठनानं जतन केलं गेलेलं आहे. वेद हे मंत्ररूप आहेत. या मंत्ररूप वेदांना संहिता किंवा आमनाय अशाही संज्ञा आहेत. वेद 4 आहेत, परंतु वेद म्हटल्यानंतर ऋक, यजु आणि साम या 3 वेदांचं ग्रहण केलं जातं. तिघांच्या समुदायाला त्रयी म्हणतात. त्रयी आणि अथर्ववेद हे मंत्ररूप वेद आहे. या मंत्रांचा अर्थ कळण्यासाठी ब्राह्मणांची रचना केली गेली. वेदांवर भाष्य करणाऱ्या सायणाचार्यांनी ब्राह्मणांना वेदांवरचं व्याख्यान असं म्हटलं आहे. व्याख्यान म्हणजे विवरण. व्याख्यानरूप ब्राह्मणांमुळे वेदांचे गूढ अर्थ स्पष्ट होतात. ब्राह्मणांमध्ये यज्ञासाठी मंत्रांचा अन्वयार्थ, यज्ञाची प्रक्रिया सांगितलेली आहे. आरण्यक विभागामध्ये प्राणविद्या, प्रतीकोपासना सांगितली आहे. उपनिषद या वेदाच्या अंतिम भागामध्ये ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. वेदांना उपवेद आहे. उप याचा अर्थ आहे सदृश किंवा समान. उपमितो वेदेन, वेदांशी समान असल्यानं त्यांना उपवेद म्हटलं जातं. हे साधर्म्य इतकं अधिक आहे की त्यांना 5वा वेद असंही म्हणतात. आयुष्याचं विवरण करणारा आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे. युद्धविद्येचं विवरण करणारा धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे. गांधर्व विद्या म्हणजे नाट्य अर्थात नृत्य, संगीत, वादन, नाटक या गांधर्व विद्येचं विवेचन करणारा गांधर्व वेद हा सामवेदाचा उपवेद आहे. राजनीतीचं विवेचन करणारं अर्थशास्त्र आणि वास्तुविद्येचं विवेचन करणारा स्थापत्यवेद हे अथर्ववेदाचे उपवेद आहे. तसे
सर्पवेद, पिशाचवेद, असुरवेद, इतिहास, पुराण हेही अथर्ववेदाचे उपवेद म्हणून सांगितलेले आहेत. अथर्ववेदामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला अथर्ववेदाच्या अंगाचीही उपमा दिलेली आहे आणि अथर्ववेदाचं उपांग म्हटलेलं आहे. वेदांची 6 अंग आहेत. उच्चारणाचे नियम सांगणारं शिक्षा हे एक अंग आहे. कल्प या वेदांगामध्ये विविध कर्मांचे विधी सांगितलेले आहेत. श्रौतसूत्रांमध्ये यज्ञविषयक कर्म सांगितलेली आहेत. विवाहोत्तर केली जाणारी पुत्राचं उपनयन, वास्तुशांत, अंत्येष्टी या सगळ्या गृह्य कर्मांचे विधी हा गृह्य सूत्राचा विषय आहे. या कर्मांना स्मार्त कर्म असेही म्हटलं जातं. शुल्ब सूत्रांमध्ये यज्ञकुंड निर्मितीसाठी भूमितीचे नियम सांगितलेले आहेत. छंद हे 3रं वेदांग आहे. ज्योतिष अर्थात खगोलशास्त्र हे 4थं वेदांग आहे. शब्दांची व्युत्पत्ती आणि निरुक्ती सांगणारं निरुक्त हे 5वं वेदांग आहे. साधू अर्थात योग्य शब्दांविषयी निर्णय करणारं व्याकरण हे 6वं वेदांग आहे. वेदरूपी पुरुषाची कल्पना करून या वेदांगांना त्याच्या विविध अंगांची उपमा दिली आहे. जसं शिक्षा हे वेदपुरुषाचं घ्राणेंद्रिय आहे. कल्प हस्त आहेत. छंद 2 पाद आहेत. ज्योतिष चक्षु आहेत. निरुक्त श्रोत्र आहे आणि व्याकरण हे मुख आहे. इतकं विपुल वेदवाङ्मय असून सुद्धा वेदांचे अर्थ मात्र गूढच राहिलेत. उत्तरकाली वेदांमधल्या ज्ञानाचा अन्वयार्थ लावण्यासाठी दर्शनांची प्रवृत्ती झाली. दर्शन या शब्दामध्ये ज्ञान या अर्थाचा दृश्य धातू आहे. त्यावरून करणवाचक म्हणजे साधन या अर्थाचा ल्युट प्रत्यय होतो आणि दर्शन शब्द निष्पन्न होतो. दृश्यते यथार्थतत्वम अनेन इति दर्शनम अशी दर्शन शब्दाची निरुक्ती आहे. तत् किंवा अर्थ म्हणजे विषय. विषय जसा आहे तसे म्हणजे यथार्थ किंवा तत्व. तत्व म्हणजे विषय जसा आहे तसं विषयाचं स्वरूप, वस्तूचं यथार्थ स्वरूप. आणि तत्वज्ञान म्हणजे विषयाच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान. यासाठी दर्शनांची प्रवृत्ती आहे. हे दर्शनांचं उद्दिष्ट आहे. आधुनिकदृष्ट्या विचार केला तर सायन्सचं उद्दिष्टही काहीसं अशाच प्रकारचं आहे. दर्शन हा सायन्ससाठी प्रतिशब्द आहे. पूर्वी किती दर्शनं होती हे सांगणं अवघड आहे, परंतु सर्व दर्शन संग्रह हा एक ग्रंथ उपलब्ध आहे ज्यामध्ये एकूण 16 दर्शनांचा संग्रह केला आहे. ती 16 दर्शनं आहेत चार्वाक, बौद्ध, जैन, रामानुज, पूर्णप्रज्ञ, नकुली पाशुपत, शैव, प्रत्यभिज्ञा, रसेश्वर, वैशेषिक, न्याय, जैमिनी अर्थात पूर्वमीमांसा, पाणिनी अर्थात व्याकरण, सांख्य, योग आणि शांकर अर्थात उत्तरमीमांसा. या दर्शनांमध्ये 6 आस्तिक आणि 6 नास्तिक दर्शनं अधिक अभ्यासली जातात. 6 दर्शनांचा समुदाय म्हणून त्यांना षडदर्शन म्हणतात. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही 6 आस्तिक दर्शनं आहेत. चार्वाक, माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक असे 4 प्रकारचे बौद्ध आणि जैन ही 6 नास्तिक दर्शनं आहेत. आस्तिक आणि नास्तिक या संज्ञा आपण व्यवहारात वापरतो त्या सामान्यपणे देवाधर्मावर श्रद्धा असणे आणि नसणे या अर्थानं वापरतो. परंतु आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन यांच्यामध्ये मूलभूत मतभेद आहे तो वेदांना प्रमाणभूत मानणं आणि न मानणं याविषयी. वेदांना प्रमाणभूत मानणाऱ्या दर्शनांना आस्तिक दर्शन म्हणतात आणि वेदांना प्रमाण न मानणाऱ्या दर्शनांना नास्तिक म्हणतात.
असं म्हटलं जातं, नास्तिको वेदनिंदकः, जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक. वेद हे आप्त प्रमाण आहे. त्यामध्ये सांगितलेले विषय प्रत्यक्ष आणि अनुमानानं सिद्ध करता येत नाही. ते विषय केवळ वेदांना प्रमाण मानूनच सत्य किंवा यथार्थ मानावे लागतात. असे महत्त्वाचे 4 विषय आहेत. पहिला विषय आहे देहातिरिक्त आत्म्याचं अस्तित्व. चेतन आत्मा देहापेक्षा वेगळा असतो. जन्माच्या वेळी तो देहामध्ये प्रवेश करतो आणि मृत्यूसमयी देह सोडून जातो. दुसरा विषय आहे पृथ्वीलोकाहून भिन्न अशा परलोकाचं अस्तित्व. तिसरा विषय आहे पुनर्जन्म. आणि चौथा विषय आहे यज्ञानं किंवा मंत्रानं फलप्राप्ती होणं. अशा प्रकारे वेदांच्या अनुरोधानं अस्ति आत्मा, अस्ति परलोकः, अस्ति पुनर्जन्म अशा अस्ति पक्षामुळे आस्तिक आणि वेदांच्या प्रतिकूल असं नास्ति आत्मा, नास्ति परलोकः, नास्ति पुनर्जन्म अशा नास्ति पक्षामुळे नास्तिक. या नास्तिकांनी आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या उपपत्ती देऊन वेदांना अप्रमाण ठरवलेलं आहे. पहिलं आहे चार्वाक दर्शन. वैदिक असं म्हणतात की यज्ञातली हिंसा ही अधर्म नाही. यज्ञामध्ये बळी दिलेल्या पशुला स्वर्ग मिळतो. यज्ञाला विरोध करणारे चार्वाक म्हणतात यज्ञामध्ये मारलेल्या पशुला जर स्वर्ग मिळतो तर यजमान मग आपल्या पित्यालाच का नाही बळी देत, त्याला अनायासे स्वर्ग मिळेल. श्राद्धानं जर मृतांची तृप्ती होते तर मग विझलेला दिवा जो मृताप्रमाणे आहे त्याला तेल घातलं की त्याची ज्योत पण प्रदीप्त व्हायला हवी. श्राद्धामुळे स्वर्गातल्या पितरांची तृप्ती होते. मग त्याच न्यायानं गच्चीवर बसलेल्या व्यक्तीला उद्देशून इथं पिंडदान केलं की त्याची पण तृप्ती व्हायला हवी. प्रवासाला जाताना बरोबर शिदोरीही न्यायला नको. इथं श्राद्ध केलं की त्या प्रवासाला गेलेल्या व्यक्तीचं पोट भरायला हवं. बरं, वैदिक असं म्हणतात की मृत्यूनंतर देह सोडून आत्मा परलोकात जातो. असा तो परलोकात जाऊ शकत असेल तर आपल्या आप्तस्वकीयांच्या प्रेमानं इथेच नाही का परत येणार, का नाही येत मग परत? एकूण काय तर हे सगळं वैदिक तत्वज्ञान हे खोटं आहे. वेदातल्याच ज्ञानकांडानं कर्मकांड खोडून काढलंय आणि कर्मकांडानं ज्ञानकांड खोडून काढलेलं आहे. ज्यांच्याकडे बुद्धी आणि पौरुष नाही अशा वैदिकांनी आपला चरितार्थ चालावा म्हणून यज्ञ, श्राद्ध, वेदमंत्र, स्वर्ग, आत्मा, परलोक, संन्यास, मोक्ष या सगळ्या भूलथापा निर्माण केलेल्या आहेत. वर्णाश्रम उत्पन्न केले आणि त्यांच्यासाठी या क्रिया उत्पन्न केलेल्या आहेत. खरं पाहिलं तर वर्णाश्रम आणि त्यांचे धर्म हे सगळं निष्फळ आहे. वास्तविक विचार केला तर मिष्टान्न भोजन, गायन श्रवण, सुगंधी फुलांचा वास इत्यादी प्रकारचं जे सुख आहे तोच स्वर्ग आहे. काटा टोचणं, असह्य व्याधी होणं, संपत्तीचा नाश इत्यादी प्रकारचं जे दुःख आहे तोच नरक आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत हे वैदिकांचं सांगणं खोटं आहे. त्यामुळे शहाणे लोक नीतिशास्त्र आणि कामशास्त्र यांच्या अनुरोधानं अर्थ आणि काम हे 2च पुरुषार्थ आहेत असं समजतात. जीवात जीव असेपर्यंत राजाची सेवा, शेती, व्यापार अशा प्रकारच्या उपायांनी अर्थप्राप्ती करून घ्यावी आणि विविध सुखोपभोग घेत सुखानं जगावं. एकदा का देह संपला की सगळं संपलं. मृत्यूनंतर पुनरागमन, पुनर्जन्म नाही. चार्वाक म्हणतात नास्ति आत्मा पारलौकिकः. परलोकातून येऊन देहामध्ये प्रवेश करणारा, शरीराहून वेगळा चैतन्य रूप आत्मा किंवा ईश्वर असं कोणीही अस्तित्वात नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू या भूतांच्या विशिष्ट संयोगामध्ये चैतन्य आपोआप व्यक्त होतं. पान, सुपारी, कात, चुना अशा घटकद्रव्यांमधलं कोणीही लाल रंगाचं नाहीये, तरीही त्यांच्या संयोगानं तयार झालेला जो विडा तो मात्र लाल रंग उत्पन्न करतो. मद्य तयार करणारा कोणताही घटक मादक नसला तरी त्यांच्या विशिष्ट संयोगामुळे मद्यामध्ये मादकता येते. त्याचप्रमाणे पृथ्वी इत्यादी भूतांमध्ये नसलेलं चैतन्य त्यांच्या विशिष्ट संयोगामध्ये व्यक्त होतं. अगदी व्यवहारात सुद्धा मी कृश आहे, मी स्थूल आहे, मी बुटका आहे, मी काळा आहे अशा प्रकारे मी यांना देहाचाच निर्देश होतो. त्यामुळे चैतन्ययुक्त देह म्हणजेच आत्मा आहे. देहाचा नाश म्हणजेच मोक्ष आहे.
वैदिक जसं सांगतात तसं काही ज्ञानानं मोक्ष मिळत नाही. आणि लोकसिद्ध किंवा स्वपराक्रमानं झालेला राजा हाच ईश्वर आहे. आता इंद्रियांच्या विषयांपासून होणारं सुख हे दुःख मिश्रित असतं, हे जे वैदिकांचं म्हणणं आहे ते मात्र बरोबर आहे. पण त्यामुळे विषयांचाच त्याग करावा हे त्यांचं म्हणणं काही बरोबर नाही. पक्षी खातील म्हणून शेतामध्ये धान्यच पेरायचं नाही का? भिकारी येतील मग स्वयंपाकच करायचं नाही का? ज्याप्रमाणे सालपट काढून आतलं धान्य घ्यायचं, त्याप्रमाणे विषय सेवनानं होणारं दुःख टाळून विषय सेवनातले दोष काढून टाकून सुखाचा उपभोग घ्यावा. दुसरं आहे बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शनामध्ये अहिंसेला खूप महत्व आहे. वैदिकांच्या अनुरोधानं यज्ञातील हिंसा हा अधर्म नाही आणि युद्धातली हिंसा हा तर क्षत्रियांचा धर्मच आहे. बौद्ध याही हिंसांना अधर्मच मानतात. बौद्धांचा सर्व प्रकारच्या हिंसांना विरोध आहे. वैदिकांची वर्णाश्रम व्यवस्था ही बौद्धांना अमान्य आहे. बौद्धांच्या मते कोणालाही कुठल्याही आश्रमातून कोणत्याही वयामध्ये संन्यास घेता येतो. वैदिक म्हणतात की वैराग्यानंतरच संन्यास घेणं योग्य आहे. बौद्धांनुसार संन्यासासाठी वैराग्य आवश्यक नाही. वैदिकांनी सत्य ज्ञान अनंत किंवा सच्चित आनंद हे आत्मस्वरूप सांगितलेलं आहे. सत किंवा सत्य याचा अर्थ ज्याचा विनाश कोणत्याही काळात संभवत नाही. चित म्हणजे ज्ञान आणि अनंत म्हणजे ज्याला देश काल अशी कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. अनंत म्हणजेच आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. बौद्धांनी भावना चतुष्टयांचा उपदेश केलेला आहे. त्याच्याद्वारा वैदिकांनी उपदेश केलेल्या आत्मस्वरूपाचा बाध होतो. भावना चतुष्टयातलं पहिलं आहे सर्वम शून्यम शून्यम. सर्व शून्य म्हणजे अभावरूप आहे. अर्थातच आत्म्याचं सत किंवा भावरूप बाधित झालं. वैदिक सांगतात सतरूप आत्म्यापासून हे सर्व विश्व उत्पन्न झालं. बौद्ध अभावाला कारणत्व देतात, अभावापासून उत्पत्ती होते असं मानतात. भावना चतुष्टयामधलं दुसरं आहे सर्वम क्षणिकम क्षणिकम. सर्व काही क्षणिक आहे, उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. वैदिकांनी सांगितल्याप्रमाणे आत्मा सुद्धा नित्य नाही, तो पण क्षणिक आणि त्यामुळे अनित्य आहे. भावना चतुष्टयातलं तिसरं आहे सर्वम दुःखम दुःखम. सर्व काही दुःखरूप आहे. त्यामुळे आत्मा सुद्धा वैदिकांनी सांगितल्याप्रमाणे आनंद स्वरूप नसून दुःखरूप आहे. भावना चतुष्टयामध्ये चौथं आहे सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम. प्रत्येक पदार्थाला स्वतःचं स्वतंत्र लक्षण आहे. कोणताही पदार्थ दुसऱ्याशी समान नाही. प्रत्येक पदार्थ भिन्न भिन्न आहे. वैदिकांप्रमाणे सर्वांच्या अंतर्यामी सर्वगत एकरूप आत्मतत्व असं काहीही अस्तित्वात नाही. जैनांनी देहातिरिक्त म्हणजे देहाहून भिन्न जीव मानलाय, परंतु तो वैदिकांप्रमाणे सत्य ज्ञान अनंत ब्रह्मस्वरूप नाही. वैदिकांनुसार शरीरस्थ जीव हृदयातल्या दहराकाशात राहतो आणि तो हाताच्या अंगठ्या एवढा असतो. जैनांनुसार जीव हा देहाच्या आकाराचा असतो. तो ब्रह्माप्रमाणे सर्वांतर्यामी एक नसतो, तर प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाहून भिन्न असतो. जैन मतानुसार कर्माला पुद्गल म्हणजे अनुरूप मूर्त अस्तित्व असतं. जीवावरचं कर्माचं आवरण हा बंध आहे आणि कर्मनाशानं मोक्ष मिळतो. ज्ञान हे काही मोक्षाचं साधन नाही. बौद्धांप्रमाणे जैनही अहिंसावादी आहेत. हिंसा हे धर्माचं कारण कधीच होऊ शकत नाही. वैदिक म्हणतात की यज्ञ करून स्वर्ग मिळतो आणि त्यामुळे ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्यानं यज्ञ करावा. स्वर्ग कामो यजेत. यज्ञामध्ये पशूंना मारून रक्ता मांसाचा चिखल करून जर स्वर्ग मिळतो तर मग नरक कोणत्या कर्मानं मिळतो? पूजोपचारच करायचे तर ते रक्तमांस अशा गोष्टींनी करण्यापेक्षा मधुपर्क इत्यादी चांगल्या उपायांनी पण होऊ शकतात. तप, ध्यान, सत्य, दया अशा उपायांनी सुद्धा स्वर्ग मिळू शकतो ना. अग्नीमध्ये आहुती ज्या दिल्या जातात त्या होम केलेल्या वस्तूंचं केवळ भस्म होतं हे प्रत्यक्ष आहे. त्या भस्मानं देवांची किंवा पितरांची तृप्ती कशी काय होईल? जैनांनी असा आक्षेप घेतल्यावर वैदिक असं म्हणतात की अग्निमुखो वै देवाहा.
त्रेताग्नी हे 33 कोटी देवांचं मुख आहे आणि त्यामुळे अग्नीच्या द्वारा देवतांची तृप्ती होते. मग जैन म्हणतात की याच्यामुळं देवतांवर उच्छिष्ट भक्षणाचा म्हणजे एकमेकांचं उष्ट खाल्ल्याचा दोष येईल आणि मग देवता तर तुरुष्कांपेक्षा भ्रष्ट होतील. तुरुष्क एका पात्रामध्ये अनेक जण जेवतात पण एका मुखानं काही जेवत नाहीत. आणि तसंही एका शरीराला अनेक मुख हे ऐकलेलं आहे, जसं दशानन किंवा षडानन कार्तिकेय. पण 33 कोटी शरीरांचं एक मुख हे मात्र महद आश्चर्य आहे. आणि तसंही स्वर्गामध्ये देवतांना अलौकिक भोग मिळतात. त्यांना इहलोकातल्या मांस इत्यादी कदंनानं कशी काय तृप्ती मिळेल? बरं, श्राद्धामुळे पितरांची तृप्ती झाल्यामुळे संतती सुख मिळतं हे वैदिकांचं म्हणणं तर अगदी पूर्ण निरर्थक आहे. कारण श्राद्ध करणारे सुद्धा संततीविहीन दिसतात आणि श्राद्ध कधीही न करणारे जे पशुपक्षी त्यांना भरपूर संतती होताना दिसते. वैदिक मंत्रांनी स्वर्ग इत्यादी फलप्राप्ती होते हेही असत्यच आहे. स्वर्ग तर अदृष्ट फल आहे, पण विवाह, गर्भाधान, जातकर्म अशा वेदोक्त कर्मांच्या दृष्ट फलांमध्ये सुद्धा नियम दिसत नाही. असे संस्कार केलेल्यांना सुद्धा अल्पायुष्य, दारिद्र्य, वैधव्य अशा अनिष्ट फलांची प्राप्ती होते आणि असे संस्कार न केलेल्यांना सुद्धा दीर्घायुष्य, संपत्ती, प्रदीर्घ आणि सुखी दाम्पत्य जीवन अशा फलांची प्राप्ती होते. अशा प्रकारे अन्वय व्यतिरेक व्यभिचारामुळे वेदमंत्रांमध्ये कोणतंही सामर्थ्य नाही हे सिद्ध होतं. अशा प्रकारे नास्तिक वेदांना अप्रमाण ठरवतात. दर्शनांचं आणखी एका निकषावरून वेगळं वर्गीकरण केलं जातं. आध्यक्षिक, तार्किक आणि श्रौत. अक्ष म्हणजे इंद्रिय, अधि अक्ष म्हणजे प्रत्यक्ष. आध्यक्षिक याचा अर्थ प्रत्यक्ष हे एकच प्रमाण मानणारे. चार्वाक दर्शन हे आध्यक्षिक आहे. तर्क याचा अर्थ अनुमान. तार्किक याचा अर्थ तर्क, अनुमान हे मुख्य प्रमाण आहे असं मानणारे. तार्किक प्रत्यक्ष प्रमाणही मानतात, परंतु तर्क किंवा अनुमान हेच श्रेष्ठ प्रमाण आहे असं सांगतात. बौद्ध, जैन, वैशेषिक, न्याय, सांख्य आणि योग ही तार्किक दर्शनं आहेत. श्रौत याचा अर्थ श्रुती अर्थात वेद हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे असं मानणारे. श्रौत दर्शनांनी प्रत्यक्ष आणि अनुमान ही प्रमाणही सांगितली आहेत, परंतु ते श्रुती हे सर्वश्रेष्ठ प्रमाण मानतात. जैमिनी अर्थात पूर्वमीमांसा, शांकर किंवा बादरायण अर्थात उत्तरमीमांसा आणि पाणिनी किंवा व्याकरण ही श्रौत दर्शनं आहेत. श्रौत आणि तार्किक या दर्शनांमध्ये काही मूलभूत मतभेद आहेत. श्रौत दर्शनांनुसार वेद अपौरुषेय आहेत. पौरुषेय म्हणजे कोणा पुरुषानं अर्थात जीवित व्यक्तीनं रचलेले. श्रौत दर्शनांनुसार वेद कोणीही रचलेले नाहीत, ते परमात्म्याच्या निश्वास स्वरूप आहेत. तसे असल्यामुळे ते अनायास उच्चारले गेलेले आहेत, बुद्धीनं विषय जाणून रचलेले नाहीये. त्यामुळे श्रुती हे स्वतःप्रमाण आहे. श्रुतींच्या सिद्धीसाठी दुसऱ्या कुठल्या प्रमाणाची आवश्यकता नाही. तार्किकांनुसार वेद पौरुषेय आहेत, ते ईश्वरानं रचलेले आहेत. ईश्वरानं प्रत्यक्ष आणि अनुमानानं वेदार्थ जाणला आणि वेदांची रचना केली. त्यामुळे श्रुती परतप्रमाण आहेत. अनुमानानं सिद्ध होणारी श्रुती प्रमाणभूत आहे. दर्शनांची प्रवृत्ती ही तत्वज्ञानासाठी आहे. श्रौत दर्शनं या मूल तत्वांच्या निश्चितीसाठी श्रुती हेच साधन मानतात. तार्किक मूलतत्वान्वेषण तर्कानंच करतात. तर्कसिद्ध तत्वज्ञानाला श्रुतीनं प्रमाण ठरवणं हे काही आवश्यक मानत नाही. श्रौत दर्शनं अनुमानापेक्षा श्रुती हे प्रबळ प्रमाण मानतात. तार्किकांनुसार जी श्रुती अनुमानानं सिद्ध होईल तीच प्रमाण आहे. काही श्रुती सुद्धा परस्पर विरुद्ध असतात. अशा दोन श्रुतींमध्ये जर परस्पर विरोध असेल तर त्यातली एक श्रुती गौण असते हे सर्वमान्य. परंतु श्रुती आणि अनुमान यांच्यामध्ये विरोध आला तर श्रौतांनुसार अनुमान गौण असतं
आणि तार्किकांनुसार श्रुती गौण असते. तार्किक अनुमानापेक्षा श्रुती कशी गौण ठरवतात याचं एक उदाहरण पाहूया. तार्किकांमधले एक आहेत वैशेषिक. ते असं म्हणतात की आकाश नित्य आहे, म्हणजे त्याला उत्पत्ती नाही आणि विनाश नाही. याची सिद्धी ते अनुमान प्रमाणानं करतात. परार्थानुमानामध्ये पंचावयवी वाक्य असतं. प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन. जिथं साध्य सिद्ध करायचं असतं त्याला पक्ष असं म्हणतात आणि जे सिद्ध करायचं असतं ते साध्य. प्रकृत विषयामध्ये आकाशाच्या ठिकाणी नित्यत्व सिद्ध करायचंय म्हणून आकाश हा पक्ष आहे, नित्यत्व हे साध्य आहे. प्रतिज्ञा याचा अर्थ पक्षावर साध्य आहे असं वाक्य, जे सिद्ध करायचंय अजून. आता इथे प्रतिज्ञा आहे आकाशम नित्यम, आकाश नित्य आहे. त्यासाठी हेतू आहे निरवयवत्वात, त्या आकाशाला अवयव नसल्यामुळे. उदाहरण म्हणजे दृष्टांतासह व्याप्ती सांगणारं वाक्य. व्याप्ती याचा अर्थ हेतू आणि साध्य यांच्या साहचर्याची निश्चिती, नियम. इथे हेतू आहे निरवयवत्व, साध्य आहे नित्यत्व. त्यामुळे व्याप्ती आहे यन निरवयवम तन नित्यम, जे जे निरवयव असते ते नित्य असते. त्यासाठी दृष्टांत आहे यथा परमाणवः, जसे परमाणू. वैशेषिक दर्शनांनुसार परमाणूंना अवयव नाहीत आणि ते नित्य आहेत, त्यांना उत्पत्ती नाही, विनाश नाही. उपनय याचा अर्थ हेतू व्याप्तीनं युक्त आहे असं सांगणारं वाक्य. तथाच अयम, तथा म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे व्याप्तीनं युक्त. अयम म्हणजे हा हेतू. प्रकृत प्रकरणात निरवयवत्व हा हेतू आहे, त्याची उदाहरणामध्ये नित्यत्वाशी व्याप्ती आहे. अशा प्रकारच्या व्याप्तीनं हा हेतू युक्त आहे. तस्मात म्हणजे त्यामुळे, अर्थात व्याप्तीनं युक्त हेतू पक्षावर राहत असल्यामुळे पक्ष तथा म्हणजे साध्यानं युक्त आहे असं सांगणारं वाक्य म्हणजे निगमन. प्रकृत प्रकरणामध्ये नित्यत्वाशी व्याप्ती असणारा, अर्थात नित्यत्वाशी साहचर्यानं राहणारा निरवयवत्व हा हेतू आकाश या पक्षावर आहे, त्यामुळे आकाश नित्य आहे हे सिद्ध झालं. पुन्हा एकदा सांगते, आकाशम नित्यम अशी प्रतिज्ञा केलेली आहे. आकाश नित्य आहे. कशावरून असं म्हणायचं की आकाश नित्य आहे? त्याचा हेतू सांगितलेला आहे निरवयवत्वात, त्याला अवयव नाहीत, त्याचे विभाग होऊ शकत नाहीत म्हणून. मग विभाग होणं आणि न होणं याचा संबंध कशाशी आहे? तर ज्याचे विभाग होऊ शकतात त्याचाच नाश होऊ शकतो. ज्याचे विभाग होत नाहीत, ज्याला अवयव नाहीत, ते नित्य असतं. यन निरवयवम तत् नित्यम. याला उदाहरण काय आहे, दृष्टांत काय आहे? तर परमाणू. परमाणू याचाच अर्थ ज्याचा पुढे विभाग होऊच शकत नाही असा सूक्ष्म अंश. परमाणू हे निरवयव आहे, त्यांचा विभाग संभवत नाही आणि म्हणून ते नित्य आहे. परमाणू नित्य आहे आणि निरवयव आहे. यावरून काय झालं की जे निरवयव असेल ते नित्य असतं असा साहचर्याचा नियम सिद्ध झाला. परमाणूंप्रमाणेच आकाश सुद्धा निरवयव आहे, त्याचे अवयव संभवत नाहीत. म्हणून परमाणू जसे निरवयव असल्यामुळे नित्य आहेत, तसंच आकाशही निरवयव असल्यामुळे नित्य आहे हे सिद्ध झालं. आता तैत्तिरीय उपनिषदात असं म्हटलं आहे, आत्मनः आकाश संभूतः. आत्म्यापासून आकाश उत्पन्न झालं. जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं आणि ज्याला उत्पत्ती आणि विनाश असतो ते अनित्य असतं. म्हणजे श्रुतीप्रमाणानं आकाशाचं अनित्यत्व सिद्ध झालं. तार्किकांनी अनुमानानं आकाश नित्य आहे असं सिद्ध केलेलं आहे आणि श्रुतींनुसार आकाश अनित्य आहे. अशा प्रकारे अनुमान आणि श्रुती यांच्यामध्ये परस्पर विरोध आला. वैशेषिक तार्किक असले तरी आस्तिक आहेत, त्यामुळे ते श्रुतींना अप्रमाण म्हणत नाहीत, तर गौण म्हणतात. आणि असं सांगतात की आत्मनः आकाश संभूतः, याच्यामध्ये जो संभूत शब्द आहे त्याचा वाच्यार्थ आहे उत्पन्न होणं.
आकाशाच्या संदर्भात हा वाच्यार्थ उपपन्न होत नाही, कारण आकाश नित्य आहे हे अनुमानानं सिद्ध आहे. नित्य याचा अर्थ ज्याला उत्पत्ती नाही, म्हणून या ठिकाणी संभूत या पदाचा गौण किंवा लक्ष्यार्थ स्वीकारावा लागतो. संभूत या पदाचा लक्ष्यार्थ आहे अभिव्यक्त होणं. नसलेलं आकाश उत्पन्न होत नाही, तर असलेलंच व्यक्त होतं. अशा प्रकारे आस्तिक असलेले तार्किक, वैशेषिक, श्रुती आणि अनुमान यांच्यामध्ये परस्पर विरोध आला तर श्रुतीला गौण समजतात. सगळ्या दर्शनांची रचना चतुर्व्यूहात्मक आहे. मोक्ष, मोक्षाचा उपाय, बंध आणि बंधाचं कारण. दर्शनांचं प्रयोजन आहे तत्वज्ञान किंवा मूलतत्वान्वेषण. त्यासाठी दर्शनांनी विविध सिद्धांत प्रस्थापित केलेले आहेत आणि मोक्ष इत्यादी चतुर्व्यूहांच्या सिद्धीसाठी तत्वांचं विवेचन केलेलं आहे. चार्वाकांनी स्वभाववाद सांगितला आहे, बौद्धांनी क्षणभंगवाद, शून्यवाद, संघातवाद सांगितलेला आहे, जैनांनी स्यादवाद आणि सप्तभंगीनय सांगितला आहे, सांख्यांनी चेतन पुरुष आणि लोहित शुक्ल कृष्ण, अचेतन प्रकृती असा द्वैतवाद आणि सत्कार्यवाद सांगितला आहे. योगदर्शन मनोविज्ञान आहे. योगदर्शनानं चित्ताचा निग्रह हा मोक्षाचा उपाय सांगितला आहे आणि चित्ताच्या स्थैर्याचे निग्रहाचे उपाय सांगितलेले आहेत. वैशेषिकांनी परमाणु कारणवाद, आरंभवाद, असत्कार्यवाद सांगितला आहे. नैयायिकांनी तर्कविचार मांडलेला आहे, ज्याला आधुनिक भाषेमध्ये लॉजिक म्हणता येईल. मीमांसा दर्शन वेदांचा अन्वयार्थ लावण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. पूर्वमीमांसकांनी वेदांच्या पूर्व म्हणजे आधीचा भाग असलेल्या कर्मकांडाचा अन्वयार्थ लावून तात्पर्याचा निर्णय करण्यासाठी उपाय सांगितलेले आहेत. कर्मवाद, नियतिवाद सांगितलेला आहे. वेदांचा उत्तर म्हणजे अंतिम भाग असलेल्या ज्ञानकांडाचा अन्वय लावणारे ते उत्तर मीमांसा दर्शन. यालाच वेदांत दर्शनही म्हणतात. वेदांत दर्शनानं विवर्तवाद, सत्कारणवाद सांगितलेला आहे. इथे सगळीकडे वाद असा शब्द आलेला आहे. प्रसंग संगतीनं त्याच्या अर्थाचं स्पष्टीकरण थोडं आवश्यक आहे. वाद या शब्दामुळे सामान्यतया अशी कल्पना केली जाते की यांच्यामध्ये परस्पर मतभेद आहेत. वादे वादे जायते तत्वबोधा या सुभाषितामुळे वाद म्हणजे मतभिन्नतेमुळे विवाद किंवा भांडण असा अर्थ लावला जातो. नैयायिकांनीही वाद सांगताना शास्त्रीय पद्धतीनं परमत खंडन करून आपलं मत मांडणे असंच सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये याला विगृह्य संभाषा म्हणतात. परंतु वाद या शब्दाचा जल्प हा एकच अर्थ नाहीये. अवाच्य वादांश बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम किंवा वेदवाद रतापार्थ नान्यदस्ति इति वादिनः हे भगवद्गीतेतले जे श्लोक आहेत, किंवा शब्द प्रमाणाविषयी चरक सूत्रस्थानामध्ये आलेले यश्च अन्योपी शास्त्रवादः हे विवेचन. पुराणांसाठी इतिहासवाद हा शब्द, इथे वाद हा शब्द केवळ वचन किंवा शब्द या अर्थाचा आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी आपल्या विभूती सांगताना वाद प्रवदताम अहम असं म्हटलेलं आहे. त्यावर श्रीधर स्वामींनी म्हटलेलं आहे, वाद हा वीतरागयोः तत्वनिरूपण फलः कथा विशेषः. रागरहित असलेल्यांचं वस्तूच्या स्वरूपाची निश्चिती हे फल असणारं संभाषण म्हणजे वाद. यथार्थ ज्ञानाच्या हेतूने केलेली चर्चा यथार्थ बोधेच्छोर वाक्यम किंवा तत्वनिर्णय फलः कथा विशेषः. ज्या संवादातून तत्वाची निश्चिती होते असा संवाद. स्व अभिमतार्थ कथनम, स्वतःला अभिमत असलेला विषय सांगणं असे वाद या पदाचे अर्थ आहेत. भगवानांनी वाद ही विभूती सांगितलेली आहे. अर्थातच वाद हे जे काही वचन असेल ते श्रेष्ठ असणार आहे. शंकराचार्य म्हणतात, अर्थ निर्णय हेतुत्वात प्रवदताम वादः प्रधानम. अर्थाचा निर्णय करत असल्यामुळे वाद हा श्रेष्ठ आहे. विशेषतः दर्शनांमध्ये तत्वनिश्चिती हे प्रयोजन असल्यामुळे वाद याचा अर्थ सिद्धांत असा होतो. विचारमंथनातून सिद्ध झालेला निर्णय किंवा सिद्धांत म्हणजे वाद.
विविध दर्शनांनी मांडलेल्या विविध सिद्धांतांचा परिचय आपण आता यानंतर यथावकाश करून घेऊ. याच प्रकारचे व्हिडिओज घेऊन पुन्हा येईन. पुढच्या व्हिडिओजसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या सूचना किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला मेल करा. माझा मेल ID आहे amruta.kratu@gmail.com. धन्यवाद.